नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। वैजापूर पंचायत समिती येथे बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे ठक्कर बाबा योजना अंतर्गत तलवाडा येथे आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन अनेक योजनेच्या माध्यमातून काम करीत असताना परंतु गाव पातळीवर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व त्या परिसराची जी संगणमत करून 10 लाखाचा रस्ता 3-4 लाखात बनवतात व 6-7 लाख रुपये काढून घेतात, अशा लोकांवर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर प्रभारी मी वैजापूर तालुक्याचा दौरा करीत असताना तलवाडा या गावात गेलो। त्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते। मी स्थानिक लोकांना चौकशी केली तर रस्ते पण त्याच्यातून आहे, लोकांना माहितीच नव्हतं। पंचायत समितीला माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं का ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्त्याचं काम चालू आहे, परंतु एमबीच्या नुसार नसून ते वरच्यावर दगड टाकून तो रस्ता तिथले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, इंजिनियर यांच्या संयुक्त विद्यमानांवर रस्त्याचं काम चालू आहे। मी ती चौकशी केली असता ते काम बंद करा असं त्यांना सांगितलं, परंतु सदर अधिकारी इतके काही मुजर झालेले आहे का त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष न दिल्यामुळे मी गटविकास अधिकारी साहेब यांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की जर तो रस्ता शासनाने ज्या काही 9 लाख रुपये मंजूर केलेले त्याच्या प्रमाणाप्रमाणेच तो रस्ता करण्यात यावा अशी मी त्यांना मागणी केली आणि आजपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। जोपर्यंत तो रस्ता पूर्णतः उकडून पहिल्यापासून जर नवीन रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। शासनात काय सांगू इच्छिता? शासनाला विनंती आहे की मागासवर्गीयांसाठी, आदिवासी समाजासाठी अनेक योजना आपण राबवतात, परंतु स्थानिकचे जे काही लोकप्रतिनिधी असतात, आपल्या सरकारचे जे काही कर्मचारी असतात, हे हेतू पुरस्कार तिकडे कोणी लक्ष देणार नसतं किंवा सुशिक्षित लोक नसल्यामुळे ते लोक असे गैरप्रकार करतात। म्हणून मी शासनाला विनंती करतो की सदरील कामाची आपण एक चौकशी समिती नेमून त्या गावामध्ये आतापर्यंत जे काही कामं झालेले असेल दलित वस्तीमध्ये, आदिवासी समाजामध्ये, त्या सर्व कामाची चौकशी करावी, कारण त्या ठिकाणी अनेक रस्ते मंजूर आहे परंतु काही रस्ते झालेच नाही, तसेच बिलं काढले अशी स्थानिक लोकांकडून मला माहिती मिळालेली आहे। धन्यवाद।